नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीसाठी हे येणारे 2026 हे वर्ष कसे असेल याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. असं म्हणतात की नवीन वर्ष फक्त कॅलेंडर बदलत नाही, काही लोकांचं नशीब बदलतं, दिशा बदलतात आणि संपूर्ण आयुष्यच बदलतं. आणि जर तुमची रास मेष असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी खूपच निर्णायक ठरणार आहे. ते कसे तर ते बघूया. हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी जुने सोडून नवं स्वीकारण्याचं आहे. मंगळ ग्रह तुमचा स्वामी असल्यामुळे तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा, धाडस आणि निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीसाठी घाई ही अतिशय घातक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही गोष्टीमध्ये घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. की नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष मी इथेच थांबायचं का हा प्रश्न निर्माण करणार आहे. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात तुम्हाला कामाचा ताण खूप वाढेल आणि वरिष्ठांना तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा असतील. पण वर्षाच्या मध्यापासून प्रमोशनचे आणि बदलीचे योग तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. हे झालं नोकरीसाठी. जे लोक व्यवसाय करतात त्यांना भागीदारी करताना फारच सावध राहावे लागेल. कारण भागीदारीतून तुम्हाला नफा मिळेल, पण तुमचा हिशोब जर का बरोबर नसेल, स्पष्ट नसेल तर तुमचं नुकसान त्यामध्ये होण्याची खूप दाट शक्यता आहे. यावर्षी मी तुम्हाला एकच सांगू शकते की यावर्षी तुम्ही नवीन कल्पना अंमलात आणू शकता, पण कुठलेही जोखमीचे निर्णय घेऊ नका. खूप विचारपूर्वक कोणतेही निर्णय घ्या, कारण त्यातून तुम्हाला त्रास होण्याची किंवा नुकसान होण्याची शक्यता अधिक जास्त आहे. त्याचप्रमाणे यानंतर येते ती तुमची आर्थिक स्थिती. पैसा येईल का, तो टिकेल का? तर ते असं की हे वर्ष तुम्हाला पैसा कमवायला भरपूर शिकवणार आहे, पण पैसा मात्र साठवायला शिकवणार नाही. कारण जेव्हा आपल्या हातामध्ये पैसा येतो तेव्हा अनेक गोष्टी आपण करायला लागतो. जसे की अनेक गोष्टी आपल्याला घ्यायचं आहेत, घरी सामान घेतो, आपल्याला जे करायचं ते करतो. पण तुम्ही जर का स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही तर अचानक खर्च वाढून वाहन, घर या सर्व मोठ्या वस्तूंवर खूप खर्च होईल. आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तरच फायदा होईल, नाहीतर नुकसान होईल. म्हणून तुम्हाला तुमच्या हातामध्ये या वर्षामध्ये भरपूर पैसा येईल, पण त्याचे योग्य नियोजन कसे करायचे, गुंतवणूक कशात करायची आणि 2 पैसे साठवायचे कसे, ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच ठरवाव्या लागतील. तर नाहीतर अनेक त्रास स्वतःहून ओढून घेण्याची शक्यता आहे. पैशासंबंधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवून पैसे कशातही गुंतवू नका. जे गोष्ट तुम्हाला समजत नाही त्या गोष्टीमध्ये चुकूनही पैसा गुंतवायला जाऊ नका. ज्या गोष्टीबद्दल अर्धवट माहिती आहे त्या गोष्टीमध्ये अधिकच धोका संभवतो. त्यामुळे कोणावरही विश्वास न ठेवता आपला पैसा कुठे गुंतवायचा, कशामध्ये खर्च करायचा हे विचारपूर्वक तुम्हाला स्वतःच ठरवायचे आहे. चुकूनही आपल्या भागीदारावर किंवा अशा मित्रावर किंवा अशा नातेवाईकांवर विश्वास ठेवू नका की जे तुम्हाला बुडवूनच दम घेतील. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. त्यानंतर प्रेम, वैवाहिक जीवन याविषयी तुमच्यासाठी नवीन वर्ष कसं असेल तर मेष राशींचा स्वभाव हा थेट असतो आणि स्पष्ट असतो. त्यामुळे या गोष्टीमुळे नात्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. पण जर का तुमचा साथीदार हा समजूतदार असेल तर तुमचं स्पष्ट आणि थेट उत्तर नक्कीच लक्षात घेईल. पण तुम्हीही बोलताना थोडा विचार करावा. आपल्या जीवनसाथीचा, साथीदाराचा थोडासा विचार मनात घ्यावा आणि नंतरच कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोलावी. कारण कितीही झालं तरी आयुष्य आपल्या त्याच व्यक्तीबरोबर काढायचं असतं. आणि जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी हा तर परीक्षेचा काळ आहे. नात्यामध्ये अतिशय ताण निर्माण होऊ शकतो, गोष्टी विकोपापर्यंत जाऊ शकतात. म्हणून विचारपूर्वक कोणत्याही गोष्टीचा निर्णय घ्या. प्रेमात असणाऱ्यांनी प्रेमावर विश्वास ठेवा, एकमेकांवर विश्वास ठेवा. एकमेकांची उगाचच परीक्षा बघू नका. पण जे अविवाहित आहे त्यांना सुद्धा यावर्षी जोडीदार नक्कीच मिळेल. पण आपलं नवीन नातं निर्माण करताना कुठलीही घाई ठेवू नका. कोणताही संकोच मनात बाळगू नका. मनापासून समोरचं नातं स्वीकारा. समोरच्याला जितका जास्त वेळ द्याल, तुम्ही जितका जास्त वेळ घ्याल तेवढंच ते नातं फुलेल. तसेच विवाहितांनी सुद्धा शब्द बोलताना जपून वापरावेत. कारण एखाद्या गोष्टीला जिंकण्यापेक्षा समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बाळगा. सर्व गोष्टी करताना आरोग्य साथ देईल का, शरीर साथ देईल का, तुमच्यामध्ये तेवढी क्षमता नक्कीच असेल का, या 2026 या वर्षात काय असेल तर तुमच्यामध्ये कोणतंही काम करण्याची खूप ताकद आहे. मनात आणाल ती गोष्ट साध्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे.
कोणतंही काम हातात घ्याल तर ते यशस्वी होईल, पण या गोष्टींकडे लक्ष देऊन आरोग्याकडे दुर्लक्ष चुकूनही करू नका. भरपूर झोप घ्या, चांगला आहार घ्या, विश्रांतीकडे लक्ष द्या. कारण याकडे दुर्लक्ष झालं तर डोकेदुखी, रक्तदाब, ताणतणाव हा तुमच्या आयुष्यामध्ये वाढू शकतो. मेष राशीसाठी काही अचूक उपाय द्यायचे झाले तर ते असे की दर मंगळवारी तुम्हाला हनुमान चालीसा वाचायची आहे, जेणेकरून ऊर्जा आणि क्षमता तुमच्याकडे भरपूर राहील आणि तुमच्या गुप्त शत्रूंचा यामुळे नाश होईल. तुम्हाला कोणीही कधीही त्रास देऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे 2026 हे वर्ष सूर्यदेवाचे असल्यामुळे या वर्षी सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. लाल वस्त्र किंवा मसुराची डाळ दान करा. राग आला तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका. घरातून बाहेर पडताना मन शांत ठेवा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. 2026 या वर्षात मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे वर्ष तुम्हाला सांगते की तू पुढे जाण्यासाठी तयार आहेस, पण स्वतःलाच अडथळा ठरवू नकोस. योग्य निर्णय, संयम, श्रद्धा हे 3 शब्द तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतं. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. दुसऱ्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही सुद्धा मेष राशीचे असाल आणि या सर्व गोष्टी तुम्हाला पटत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.